धुळे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये अनेक पक्ष हे आपले उमेदवार निश्चित करीत असताना आता धुळे महापालिकेच्या इतिहासात प्रथमच तृतीयपंथी हे उभे राहणार आहेत. विशेष म्हणजे 1-2 नव्हे तर 10 उमेदवार हे तृतीयपंथी देणार आहेत. आपल्या समवेत महामंडलेश्वर पार्वती जोगी आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. काय नेमकं महापालिका निवडणूक आता सुरू झालेली, आपण उमेदवार करणार आहात, काय सांगा? हे बघा, नमस्कार. जे आपलं स्वराज्य स्थानिक निवडणूक जी चालू झाली पालिकेची, त्याच्यात माझी खूप दिवसापासून इच्छा होती की आपण लढावं, जनतेची सेवा करावी, विकास करावा. आता याच्यात तर आम्ही मोठ्या पार्टीकडे मागणी केलेली होती, कारण की आम्ही भारतीय जनता पार्टीला एक सामाजिक हिंदूवादी पक्ष म्हणून पाहत असतो. आणि माझी इच्छा होती की मी एक महामंडलेश्वर होती की मला पार्टीने न्याय द्यावा. एक वंचित घटक बी आहे, मी वंचित घटकातूनच आम्ही येतो. तृतीयपंथी म्हणलं तर एकदम बोटावर मोजण्या इतका समाज आहे. तर माझी इच्छा होती की भारतीय जनता पार्टीने आम्हाला न्याय देऊन आम्हाला तिकीट दिलं असतं तर आम्ही निश्चित जनतेची सेवा केली असते, विकासाचे कामं केले असते. पण ते डावलण्यात येत आहे. म्हणून मी काय केलं आहे की प्रत्येक भागात एक एक उमेदवार देऊन आणि जनता यांची जागा दाखवून देणार आहे, कारण की जनतेचा कौल आमच्या बाजूने आहे. नक्कीच. पण असं असताना हिंदू पक्ष म्हणून तुम्ही भाजपाकडे बघतायत, पण ज्यावेळेस 10 तुम्ही उमेदवार देणार त्यावेळेस मात्र ते मतं घटकीने कुठेतरी फटका बसेल असं. प्रत्येक भागात जे जनतेचा कौल मिळाला ना, ते जनतेला चेहरा बदलण्याचा आहे. तेच लोक पाहून जनताही परेशान झाली, कारण की विकासाच्या नावावर फक्त घोटाळेच झाले, विकास तर काही झालेला दिसत नाही. कारण की जनताही परेशान झाले. बघा, 5 वर्षानंतर आता मतदान आल्यावर कुठं लाईट लावतायत. मग 5 वर्ष कुठं झोपलेले होते? आता कुठं रस्त्याचे कामं दाखवतात? मग 5 वर्ष का केले नाही? जनताही परेशान झाली आणि जनतेचा स्वतःहून कौल आहे. जनताचे स्वतःहून फोन येतात की मामा, आम्हाला प्रत्येक वार्डात एक तुमचा उमेदवार द्या, आम्ही त्याला निवडून आणू. नक्कीच. आपण धुळे महापालिकेच्या 74 जागेंपैकी किती जागेवर आपण आपले तृतीयपंथी बंधू उभा करणार? बघा, या पाळीला तर माझे 10 इच्छुकच आहेत आणि पुढं पंचवार्षिकला जर जनतेने आम्हाला चांगला कौल दिला तर पुढच्या वेळेस तर आम्ही सगळ्या भागात एक एक उमेदवार नक्कीच देऊ. नक्कीच. या ठिकाणी आम्ही धुळे महानगरपालिकेच्या 74 जागापैकी 10 ठिकाणी तृतीयपंथी आम्ही उमेदवारी म्हणून उभे करणार आहोत. मात्र यावेळेस जर यश मिळालं तर पुढच्या वेळेस संपूर्ण धुळे शहरातील महापालिकेच्या जागेवर आमचे उमेदवार देऊ, अशा पद्धतीचं मत या ठिकाणी महामंडलेश्वर यांनी दिलं आहे. मनीष मासोळे, TV9 मराठी, धुळे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.